नमस्कार, मी उमा चिट्याला TSTV न्यूजकरिता पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीने कर्तृत्ववान व पदोन्नतीधारकांचे सन्मान कार्यक्रम संपन्न. सोलापूर येथील पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने समाजातील कर्तृत्ववान व पदोन्नतीधारकांचे सन्मान कार्यक्रम संघाचे कार्याध्यक्ष सुरेश श्रीराम यांच्या अध्यक्षतेखाली आणि अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी, कार्यकारी सदस्य संगीताताई इंदापुरे, अरुणा कन्ना आणि भारती संगम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले. प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत श्री मार्कंडे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर अनिल कन्ना यांनी स्वागत आणि प्रस्तावनेत संघाची माहिती दिली. सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार केले. कर्तृत्ववान व पदोन्नती धारकाचे सत्कार अमर जिंदम LLM मध्ये गोल्ड मेडल प्राप्त, तसेच सौ सपना साधुल इकॉनॉमिक्स विषयात PhD, कुमारी श्रीलेखा गुंटोक नीट परीक्षेत 412 गुणांनी पास, राज महेंद्र येमोल राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 60 ते 70 वयोगटात 63 किलो गटात गोल्ड मेडल, उमा कोटा भूमकन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्यपदी पदोन्नती, भाग्यलक्ष्मी जन्यारम अर्काल प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिकापदी पदोन्नती, श्रीकांत दासरी कनिष्ठ लेखापालपदी पदोन्नती, कुमारी अनुष्का अर्काल भरतनाट्यममध्ये नॅशनल व इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त, असे 8 जणांचे मान्यवरांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी सर्व सत्कार मूर्तींनी त्यांचा सत्कार केल्याबद्दल संघाचे आभार मानले. संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी यांनी सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदन करून पुढील वाटचाली व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश श्रीराम यांनी संघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमात सचिव यशवंत इंदापुरे, सहसचिव सत्यनारायण बर्देपूर, खजिनदार उमापती मिठापल्ली, कार्यकारी सदस्य अंबादास इंदापुरे, श्रीनिवास वलाकाटी, अनिल जन्यारम, नागेश कोंगारी, लक्ष्मीबाई तुम्मा, वरलक्ष्मी गोटी पामूल, सुरेखा गोली, वरलक्ष्मी पल्ली, नागनाथ वड्डेपल्ली, अविनाश संगा, विवेकानंद कोटा, सुनील माडा, चंद्रकांत गंजी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव यशवंत इंदापुरे, भास्कर अल्ली, देवीदास मेरगू, श्याम बेनगिरी, अंबादास कंची, श्रीनिवास बोलाबत्ती, सुशील कुमार चिलका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कन्ना यांनी केले, तर आभार भारती संगम यांनी मानले.